पाठराखीन या मालिकेत प्रेक्षकांनो आता खूपच असा मस्त जबरदस्त ट्विस्ट आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरं का प्रेक्षकांनो, इकडे आता प्राजक्ता खूप खुश असते कारण तिला इकडे सूर्यवंशींच्या घरी नोकरी मिळाली असते. पण त्याआधी आपल्या प्राजक्ताच्या आयुष्यात खूप काही गोष्टी घडून गेलेल्या असतात. त्या नेमक्या काय? खरं तर तृप्तीने या सगळ्यांमध्ये इतका मोठा गैरसमज करून दिलेला असतो. खरं तर कौशिकलाही प्राजू आवडत असते आणि प्राजूला कोणी असं आवडत नसतं, पण भाग्याला कौशिक खूप आवडत असतो. आणि इकडे हा सगळा गोंधळ जेव्हा तृप्तीच्या लक्षात येतो तेव्हा तृप्ती इकडे खूप असा घाणेरडा प्लॅन करते आणि त्या प्लॅनमध्ये ती आता सक्सेसफुल झालेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे सगळा गैरसमज आता दूर झालेला असतो आणि भाग्याला चांगलंच कळलेलं असतं की कौशिकला मी नाही प्राजू आवडते. पण कौशिकच्या आईने इकडे भाग्याची खूप वाईट साईड बोलून असं मन दुखवलेलं असतं आणि तिच्या दिसण्यावरून पार भाग्याची इकडे लायकीच काढलेली असते. आणि या गोष्टीमुळे मामीमध्ये आणि कौशिकच्या आईमध्ये खूप भांडण लागतं, अगदी पैंजा वगैरे सुद्धा लागतात. पण इकडे असं आपल्याला वाटतं की या दोघी बहिणींचं आता नातं संपेन, यांच्यामध्ये दुरावा येईल. पण प्रत्यक्षात मात्र काही वेगळंच आपल्याला पाहायला मिळणार आहे. इकडे भाग्य प्राजूला बोलते की प्राजू, तुझ्या सुखाआड मी कधीच आडवे येणार नाही बरं का. तुला जर कौशिक आवडत असेल आणि कौशिकलाही तू आवडत असेल तर तुम्ही दोघंजणं खुशाल लग्न करा, माझी काही हरकत नाही. मी तुझ्या भाग्याच्या म्हणजेच तुझ्या सुखाच्या आड प्राजू कधीच येणार नाही, असे इकडे भाग्या प्राजूला एकदम स्पष्टपणे सांगताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. घडल्या प्रकारामुळे भाग्या खूप म्हणजे खूपच दुखावलेली असते. ती एकदम अशी रडकुंडीला आलेली असते आणि खूप ढसाढसा रडत असते. आणि भाग्याला उदास पाहून इकडे प्राजूलाही खूप वाईट वाटत असतं. प्राजूही खूप रडत असते. पण या सगळ्याचा मात्र मामीला खूप मनस्ताप झालेला असतो. मामीला आता इकडे प्राजक्ताचा इतका राग आलेला असतो ना, पार मामीला प्राजक्ताचा टिटकारा आलेला आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. आणि रागाच्या भरात मामी ही प्राजक्तासोबत खूप वाईट साईट वागते. मामी आता इथे सगळ्यांना हॉलमध्ये स्पष्टपणे मोठमोठ्याने सांगत असते की जर ही प्राजक्ता माझ्या डोळ्यासमोर दिसली, खास करून वैदेबुवांना एकदम ती निष्ठून सांगत असते, आजपासून या मुलीचं थोबाडसुद्धा मला या घरात दिसता कामा नये. ही मुलगी मला माझ्या घरात नको आहे. मी आधीपासूनच सांगत होते ही मुलगी अवदस आहे, हिच्यामुळे माझ्या मुलांच्या आयुष्यात काही ना काही वाईट साईट गोष्टी घडणारच आहे. पण तेव्हा माझं कुणी लक्षात घेतलं नाही. अहो बघताय ना, तुमच्या या अवदसच्या भाचीमुळे आज माझ्या मुलीचं लग्न मोडलेलं आहे आणि माझ्या मुलीला इतकं नको नको ते ऐकून घ्यावं लागलेलं आहे. बाहेरची कोण कुठली माणसं आपल्या घरात येऊन आपल्याच मुलीची लायकी काढून गेली आहेत आणि हिच्या ह्या प्राजक्ताच्या सौंदर्यामुळं आज आपल्या भाग्याला जो काही मनस्ताप झाला आहे, जो काही कमीपणा मिळालेला आहे, तो मला अजिबात सहन झालेला नाही. इकडे आता तृप्ती मात्र खूप खुश झालेली असते कारण या मायलिकींचा चांगलाच माज उतरलेला असतो. म्हणजे ही सासू म्हणजे चारू इकडे तृप्तीला काहीतरी बोलत असते आणि भाग्यसुद्धा वेळोवेळी टोमणा मारत असते. त्यामुळे इकडे आता तृप्तीच्या तर खूपच मनासारखं झालेलं असतं. आणि मामी इकडे आता वैदेबुवांना म्हणते, आजपासून ही मुलगी मला माझ्या घरात दिसता कामा नये आणि जर तुम्हाला तुमची भाची या माझ्या घरात ठेवून घ्यायची असेल तर तुम्हाला माझं थोबाडसुद्धा या घरात पुन्हा पाहायला मिळणार नाही. मामी बोलते, एकतर आजपासून या घरामध्ये ही प्राजक्ता राहील नाहीतर मी राहील. ही मुलगी जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत मी अन्नाचा कणसुद्धा खाणार नाही. इकडे वैदेबुवा मात्र खूपच मोठ्या पेचात अडकलेले असतात. त्यांना त्यांची मुलगी तर खूप जवळची असते, पण भाची ही त्यांना त्यांच्या प्राणापेक्षाही जास्त जवळची असते. प्राजूला असं उदास झालेलं पाहून वैदेबुवांना खूप वाईट वाटत असतं. वैदेबुवा बोलतात, अगं चारू, या सगळ्या
यात प्राजक्ताचा काय दोष आहे? जो काही गैरसमज झाला आहे तो माझ्यामुळे झालेला आहे. हवं तर मी तुझी हात जोडून माफी मागतो, पण तू माझ्या प्राजक्ताला काही दोष देऊ नको आणि असं काही वाईट साईड बोलू नको. इकडे प्राजक्त मात्र ह्यांचं सगळ्यांचं बोलणं शांतपणे ऐकत असते आणि आता प्राजक्ता एक निर्णय घेते, ते म्हणजे या घरातून निघून जायचा. प्राजक्ता बोलते, माझ्यामुळे आज माझ्या भाग्याच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि मला आता या घरात राहायची इच्छा नाही. इकडे आता प्राजक्ता भाग्या लोटलेली असताना गपचूप बॅग घेते आणि घर सोडून जाण्याचा निर्णय घेते. आता इकडे प्राजक्ता घर सोडून जायला निघालेली असते, पण भाग्याचं मात्र प्राजक्तावर खूप प्रेम असतं. इकडे आता भाग्या पुढे होऊन प्राजक्ताला अडवते आणि ती तिच्या आईची समजूत घालते आणि बोलते की प्राजूशिवाय मी जगू शकत नाही आई, आणि जो काही प्रकार आज घरामध्ये घडला त्यामध्ये प्राजक्ताची काय चूक आहे. आणि हो, तुला जर या घरामध्ये प्राजक्ता नको असेल तर ठीक आहे, मी सुद्धा या घरात राहणार नाही. आम्ही दोघी बहिणी हे घर सोडून निघून जातो. आता मात्र इकडे चारूचा नाईलाज झालेला असतो आणि मुलीच्या हट्टापुढं आणि मुलीच्या मायेसाठी इकडे आता चारू माघार घेते आणि प्राजक्ताला पुन्हा एकदा घरातच ठेवून घेते. आता काही दिवस ओलांडतात आणि इकडे प्राजक्ताला सूर्यवंशी वाड्यावरून फोन येतो नोकरीसाठी. इकडे आता सुलोचनाने प्रीतीला एकदम बजावून सांगितलेलं असतं, जर या प्राजक्ताने दुसरीकडे नोकरी केली तर तुझी काही हैगत नाही. मला ही प्राजक्ता आपल्याकडे नोकरीसाठी हवी आहे. आपल्या समर आणि सौम्याची ट्युशन टीचर म्हणून प्राजक्ताला आपल्या घरी आणायची जबाबदारी तुझी. प्रीती इकडे खूपच घाबरलेली असते मोठ्या आईचा राग पाहून आणि प्रीती बोलते, हो मोठ्या आई, मी लावते ना फोन, पण काहीतरी नेटवर्क इश्यू असेल. आणि अखेरीस इकडे आता प्रीतीकडनं प्राजक्ताला बोलावणं येतं आणि नोकरीसाठी होकार येतो. आता प्राजक्ता खूप खुश झालेली असते. प्राजक्ता भाग्याला पहिली ही गोष्ट सांगते की मला आता सूर्यवंशी वाड्यावरून नोकरीसाठी बोलावणं आलेलं आहे. आणि इकडे भाग्य ही प्राजक्ताला आनंदाने मिठी मारते आणि नोकरीसाठी ऑल द बेस्ट बोलते. आता प्राजक्ताची रोजच सूर्यवंशींच्या घरी येवजाव सुरू झालेली असते. रोज प्राजक्ता सूर्यवंशी यांच्या बंगल्यावर येत असते, मुलांना शिकवत असते आणि पुन्हा तिचं काम संपवून घरी जात असते. आता प्राजक्ताच्या आयुष्यात काही आनंदाचे क्षण येऊ लागलेले असतात आणि मामीचाही राग हळूहळू जायला लागलेला असतो, कारण प्राजक्ता आता कमावती झालेली असते आणि मिळणारा पगार हा ती मामीच्या हाती देत असते. इकडे सूर्यवंशी मॅडमसुद्धा खूप असतात आणि हळूहळू आता इकडे आलोकला सुद्धा प्राजक्ताविषयी थोडं थोडं प्रेम वाटू लागलेलं असतं. तो रोज मुलांना शिकवताना प्राजक्ताला हळूच असा पाहत असतो आणि घरामध्ये निघून जात असतो. आणि प्राजक्ताच्या मनातसुद्धा एक कायमच प्रश्न पडलेला असतो की हे आलोक सूर्यवंशी नक्की आहेत कोण, ते कसे दिसतात, आणि हो, मला त्यांना एकदा तरी पाहायचं आहे. एक दिवस प्राजू अशीच मुलांना बागेमध्ये इकडे शिकवत असते आणि सुलोचनाही तिला असं डोळे भरून पाहत असते. तेव्हा अचानक तिथे आलोक येतो आणि बोलतो, ही मुलगी कोण आहे? तेव्हा इकडे प्राजक्ता सांगते, मी इथे तुमच्या मुलांना शिकवण्यासाठी येत आहे. आणि इकडे प्राजक्ताचं ते सौम्य बोलणं, प्राजक्ताचं ते सौंदर्य पाहून आलोक मात्र प्राजक्ताकडं पाहून थक्कच होतो आणि प्राजक्तासोबत तो एकदम नॉर्मल माणसासारखंच वागतो बरं का प्रेक्षकांनो. आणि हे पाहून सुलोचनाला मात्र खूप आनंद झालेला असतो की तिचा मुलगा आता एक सुधारण्याच्या वळणाला लागलेला आहे. आणि असं रोजच आता मुलांना शिकवताना प्राजक्ता सूर्यवंशींच्या बंगल्यावर येत असते आणि आलोकसुद्धा तिथे तासनतास येऊन प्राजक्ताला पाहत असतो. असंच एक दिवस प्राजक्ता रेड कलरचा ड्रेस घालून येते आणि तो ड्रेस पाहून इकडे आलोकला खूप राग येतो आणि तो प्राजक्तावर एकदम धावूनच जातो. आणि आलोकचं हे रूप पाहून इकडे प्राजक्ता खूप घाबरते आणि तिला नक्की काय झालं हे अजिबात कळत नाही. तेव्हा सुलोचना मॅडम हळूहळू प्राजक्ताचा स्वभाव पाहून तिच्या कलाकलाने इकडे आलोकची जी काही आता सध्या परिस्थिती आहे
त्या परिस्थितीची सुलोचना इकडे प्राजक्ताला सगळी कल्पना देऊन ठेवते आणि इकडे प्राजक्ताही आता रोज आलोकसोबत तासनतास गप्पा मारत असते आणि त्याच्या परिस्थितीचा किंवा त्याच्या आजाराचं तिला काही माहीत नाही असं दाखवून अगदी त्याच्या कलाकलाने सगळ्या गोष्टी त्याला समजावून सांगत असतं. आणि इकडे आता आलोकचं मनही प्राजक्तामध्ये हळूहळू गुंतत चाललेलं असतं. सुलोचनाला हे सगळं पाहून खूप छान वाटत असतं, कारण सुलोचनाला असं वाटत असतं की या दोघांचं आता लग्न होईल आणि माझा आलोक पुन्हा एकदा माणसात येईल आणि तो बरा होईल. तेव्हा सुलोचना इकडे आता प्राजक्ताला खूपच जीव लावायला लागलेली असते आणि तिला हवं ते सगळी मदत सुलोचना करत असते. तेव्हा आता इकडे एक दिवस प्राजक्ता सुलोचना मॅडमसोबत बोलते आणि म्हणते, मॅडम तुम्ही नक्की आलोक सरांना कोणत्या गोळ्या देता त्या मला सांगता का? नाही, माझे एक चांगले मित्र आहेत, म्हणजे मी ज्या कॉलेजमध्ये शिकते ना त्या कॉलेजमध्ये एक चांगले प्रोफेसर आम्हाला लेक्चरसाठी यायचे आणि ते खूप मोठे डॉक्टर आहे. त्यांना मला आलोक सरांच्या गोळ्या एकदा दाखवून घ्यायच्या आहेत. तेव्हा इकडे आता सुलोचना प्राजक्ताला परवानगी देते आणि त्या गोळ्या तपासणीसाठी एका मोठ्या डॉक्टरांकडं प्राजक्तासोबत देते. तेव्हा प्राजक्ता आता त्यांच्या कॉलेजच्या त्या येणाऱ्या सरांना ही सगळी हकीकत सांगते आणि त्या गोळ्याही दाखवते. तेव्हा आता इकडे प्राजक्ताला ते सर बोलतात की प्राजक्ता बाळा, ह्या सगळ्या गोळ्या चुकीच्या आहेत आणि तू ज्या पेशंटचं माझ्यासमोर वर्णन केलं आहे त्याच्यासाठी या गोळ्या खूपच घातक आहे. या गोळ्यांनी तो पेशंट बरा तर होणार नाहीच, पण या उलट तो खूप ॲग्रेसिव्ह होईल. आता इकडे प्राजक्ता काय करते, सुलोचना मॅडमला डॉक्टरांनी जे काही सांगितलं ते सगळं थेट येऊन सगळी हकीकत इकडे प्राजक्ता सुलोचना मॅडमला सांगते आणि आलोक सरांविषयी जे काही वाटतं ते सुद्धा इकडे प्राजक्ता आता सुलोचना मॅडमला सांगते. आता इकडे सुलोचना मात्र खूप चिडलेली असते आणि ती प्राजक्ताला बोलते, प्राजक्ता तुझे आभार कसे मानू हेच मला कळत नाही. तू एवढा मोठी गोष्ट आज मला माझ्या निदर्शनात आणून दिलेली आहे. मला तुझे खूप खूप आभार. आणि इकडे आता सुलोचना खूप चिडलेली असते. ती ताबडतोब लगेच त्या आलोकच्या डॉक्टरांना घरी बोलावून घेते आणि त्यांच्यासोबत आता चर्चा करू लागते. आता सुलोचना मॅडम डॉक्टरांना खूप बडबड करत असतात आणि विचारत असतात, डॉक्टर साहेब माझा तुमच्यावर खूप विश्वास होता आणि कित्येक वर्ष झाले आहे आलोकची ट्रीटमेंट मी तुमच्याकडं ठेवली आहे आणि तुम्ही सांगन त्या सल्ल्यानेच मी आलोकला गोळ्या देत आहे आणि नक्की तुम्ही काय हा प्रकार केलेला आहे, आत्ताच्या आत्ता मला सगळं सत्य सांगून मोकळे व्हा, नाहीतर माझ्यासारखी वाईट बाई तुम्ही कधीच पाहिली नसेल. तेव्हा डॉक्टर बोलतात, मॅडम नक्की काय झालं आहे तुम्ही मला सांगसान का? तेव्हा इकडे आता सुलोचना बोलते की तुम्ही जे गोळ्या आलोकला देत आहात त्या गोळ्या चुकीच्या आहे असं मला एका मोठ्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. यावर तुमचं काय मत आहे? तेव्हा डॉक्टर बोलतात की त्या गोळ्या नक्की कसल्या आहेत मला दाखवता का? आलोक सर आता कोणत्या गोळ्या घेतात? तेव्हा आता सुलोचना सगळ्या गोळ्या डॉक्टरांसमोर आणून ठेवते आणि डॉक्टर एक एक गोळ्या चेक करतात. तेव्हा डॉक्टर बोलतात की सुलोचना मॅडम मी तर या गोळ्या अजिबात आलोक सरांना लिहून देत नाही. मी ज्या गोळ्या आलोक सरांना देत आहे त्या तर सगळ्या वेगळ्या आणि दुसऱ्या आहेत. तुम्ही आलोक सरांना ह्या कोणत्या गोळ्या देत आहात या तर मी तुम्हाला कधीच द्यायला सांगितलं नाही. आणि आता इकडे सुलोचनाची तळपायाच्या आत मस्तकात गेलेली असते. सुलोचनाला सगळा घडला प्रकार हळूहळू आता लक्षात यायला लागलेला असतो. सुलोचना डॉक्टर साहेबांना म्हणतात, ठीक आहे तुम्ही आता जा, आपण यावर नंतर बोलूया. आणि आता सुलोचना इकडे अंबिकाला बोलावून घेते. सुलोचना अंबिकाला बोलते, अंबिका किती वर्ष झाले आलोकला तू गोळ्या देतेस? तेव्हा इकडे अंबिका बोलते, काय झालं जाऊबाई, माझं काही चुकलं का? तेव्हा सुलोचना बोलते की तू किती वर्ष झाले आलोकला गोळ्या देते आणि त्या गोळ्या तू चुकीच्या आलोकला देते. नक्की तुला काय वाटतं आलोक कधी बरा होऊ नाही आणि या प्रॉपर्टीचे सगळे सूत्र आलोकनी कधीच हातात घेऊ नये. इकडे आता अंबिका मात्र खूप गडबडते आणि बोलते, वहिनी तुम्ही असं का बोलत आहात मला? अहो
आलोकला मी जरी जन्म दिला नाही तरी तो माझ्या पोटच्या मुलासारखा आहे आणि आलोकचा माझ्यावर किती विश्वास आहे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहताय ना. तेव्हा सुलोचना बोलते, म्हणूनच तू या विश्वासाचा गैरफायदा घेतला काय आणि माझ्या मुलाचं वाटोळं करायला निघालीस. तेव्हा इकडे आता अंबिका बोलते, वहिनी तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, नक्की काय झालं मला सांगता का. तेव्हा आता इकडे सुलोचना अंबिकाला सांगू लागते, आलोक ज्या रोज गोळ्या खातो त्या तर डॉक्टरांनी कधीच लिहून दिलेल्या नाहीत, मग तू नक्की आलोकला कोणत्या गोळ्या देते. तेव्हा इकडे सुलोचना गडबडते आणि म्हणते, वहिनी अहो जाऊबाई मला तर वाचता लिहिता येत नाही, डॉक्टर ज्या गोळ्या देतात ज्या तिथे ठेवलेल्या असतात त्याच मी वेळेवर आलोकला देते. या व्यतिरिक्त मला आलोक कोणत्या गोळ्या खातो, त्यांचं नाव काय, गाव काय, मला काही माहीत नाही. तेव्हा आता सुलोचना जो काही घडला प्रकार आहे, प्राजक्ताने कसं तिच्यासमोर ह्या गोळ्या चुकीच्या असल्याचं सत्य सांगितलं आणि डॉक्टरांनी कसं ह्या गोळ्या मी दिल्या नाही या सत्याचा उलगडा केला, ह्या सगळं काही जे काही घडलेलं असतं ते सगळं आता इकडे सुलोचना अंबिकाला सांगते आणि घरातल्या सगळ्यांना बोलावून घेते आणि सगळ्यांच्या कानावर घडला सगळा प्रकार सांगते. तेव्हा सगळेजण म्हणतात मी हे केलं नाही, मला यातलं काही माहीत नाही. प्रीती तर बोलते की आलोक दादासमोर मी तर कधी जातच नाही, ते कसले भडकतात, मला पाहूनच ते ॲग्रेसिव्ह होतात, माझा यात काही संबंध नाही. तेव्हा आता सुलोचना सगळ्यांना सक्त ताकीद देते की माझ्या आलोकला आजपासून कुणीही गोळ्या देणार नाही, त्याची काय काळजी घ्यायची ती सगळी मी घेईल किंवा मी प्राजक्ताला ही जबाबदारी देईल. अजिबात आलोकच्या आजूबाजूला सुद्धा कोणी फिरकायचं नाही आणि अंबिका तू सुद्धा माझ्या आलोकजवळ इथून पुढे जायचं नाही. तर मग प्रेक्षकांनो, लपंडाव या मालिकेत येणारा हा नवीन ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला. आणि हो, लपंडाव मालिकेविषयी असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो, या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात पुढे जाऊ नका.